Hello students, hello friends and welcome once again. Okay. So first of all sorry कारण गेले काही दिवस तुम्हाला लेक्चर डिलिव्हर करता आलं नाही ड्यू टू माय सम हेल्थ कंडिशन. पण अभ्यास मात्र तुमचा सुरू असेल. जो काही आपला टॉपिक सुरू होता, जे काही आपण लास्ट लेक्चरपर्यंत डिस्कशन करत आलेलो होतो त्याचा अभ्यास तुमचा सुरू असेल. त्याचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील किंवा काही टेक्स्टबुकमधले न्यूमेरिकल्स असतील किंवा काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स असतील, याचा अभ्यास तुम्ही केला असेल आय होप. ओके. सो ऑलमोस्ट आपला टॉपिक तो संपत आलेला होता. एक लेक्चर फक्त गरजेचं होतं. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण बोललो होतो की एका लेक्चरमध्ये अजून हा टॉपिक सगळा संपून जाईल. आपण जे काही CETचे क्वेश्चन्स होते ते त्या वेळेला डिस्कस केलेले होते. तुम्ही सगळे लेक्चर्स बघू शकता. मला वाटतंय जास्तीत जास्त लेक्चर्स झालेली होती. 8-9 लेक्चर्स या टॉपिकला लागलेली आहेत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स असा हा टॉपिक आहे. टॉपिकची जनरल इंट्रोडक्शन मी आत्ताही देतो. आपण टॉपिकमध्ये जनरली सुरुवातीला फ्लुइड्सची एक इंट्रोडक्शन बघितली होती. त्यानंतर फ्लुइडचे दोन महत्त्वाचे पार्ट्स बघितले होते. एक फ्लुइड ॲट रेस्ट बघितलं होतं, ज्याला की आपण सरफेस टेन्शन म्हणतो, आणि एक फ्लुइड विच इज इन मोशन म्हणतो. ओके. ज्याला आपण हायड्रोस्टॅटिक फ्लुइड्स आर इन मोशन असं बघितलं होतं. ओके. सरफेस टेन्शन म्हणजे स्टॅटिक पार्ट होता आणि मूविंग पार्ट जो होता तो म्हणजे फ्लुइड्स इन मोशनचा असा होता, जो सेकंड पार्ट होता आपण बघितला होता. ओके. सो ह्या दोन केसेसमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड शिकलेलो आहोत. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते सगळे घेतलेले आहेत. रिडक्शनमध्ये 2 पॉईंट होते. बर्नॉलीज इक्वेशन, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि प्रेशर असं एक इक्वेशन होतं. प्रेशरचं इक्वेशन आपण घेतलेलं आहे, पण 1-2 शेवटचे पॉईंट्स होते ते मग स्किप केले कारण ते सिलेबसमधनं रिड्यूस झालेले होते. म्हणून त्याच्या रिलेटेड आपण काही क्वेश्चनसुद्धा डिस्कस केलेले नाहीत किंवा काही न्यूमेरिकल क्वेश्चनसुद्धा आपण त्याच्यावरचे फारसं काही घेतलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर टेक्स्टबुक चेक केलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की कुठले पॉईंट्स घेतलेले आहेत आणि कुठले पॉईंट्स घेतलेले नाहीत. ओके. जेवढं गरजेचं आहे, 100% इम्पॉर्टंट आहे ते घेतलेलं आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि त्या बेसवरती मग त्याची एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. ओके. टॉपिक थोडासा लेंदी आहे, थोडासा मोठा आहे. टॉपिकमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट येतात, पण प्रत्येक कन्सेप्ट ही मी अगदी मराठीमध्ये ग्राउंड लेवलला येऊन तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळी लास्ट लेक्चर जर बघितलीत तर तुम्हाला एक आयडिया येईल की कितपत आपला जो सिलेबस आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि कशा पद्धतीनं तो तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लेक्चर्स व्यवस्थित बघा. डेफिनेटली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्यामधून सुद्धा जर काही शंका असेल तर तसं मला क्वेरी करत चला. आता तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता, काही हरकत नाही, किंवा आपण डाऊट सेशनला सुद्धा त्याचं डिस्कशन करूया. आता थोडंसं लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं हे मी तुम्हाला इन जनरल रिपीट करतो. जस्ट मिनिट. ओके. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड न्यूमेरिकल सॉल्व करतोय. मी पॉईंट वाईज आणि नंबरिंग वाईज ते क्वेश्चन्स घेतलेले होते. त्याच्यातले काही रिड्यूस्ड सिलेबस बेसवरती आहेत ते मात्र घेतलेले नाही आहेत, पण जे रिमेनिंग आहेत ते मात्र सगळे घेतोय मी. ओके. एखादा राहिला तर तो ॲज अ होमवर्क कन्सिडर करा. नाही सुटला तर मला विचारा की तो क्वेश्चन सुटत नाही आणि त्याचा आन्सर तुम्हाला कशा पद्धतीनं सोडवायला पाहिजे हे मी तुम्हाला मग डाऊट सेशन असेल किंवा इवन पर्सनल काउन्सिलिंगमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला मी सांगू शकतो. आपण टॉपिक जो बघितलेला आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे सरफेस टेन्शन, ज्याला की आपण लास्ट सिलेबसमध्ये जर कम्पेअर केलं तर तो पूर्ण एक टॉपिक होता, पण तो आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधला एक फ्लुइड्स ॲट रेस्ट एक हायड्रोस्टॅटिक पार्ट जो होता तो इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स डिपेंड आहेत. त्याच्यानंतर फ्लुइड्स आर इन मोशन, तोही इम्पॉर्टंट आहेच, पण ॲज कम्पेअर टू द सरफेस टेन्शन जर बघितलं तर आपण सरफेस टेन्शनला जास्त मॅथमॅटिकली महत्त्व देतो आहे कारण त्याचे न्यूमेरिकल जास्त आहेत, मॅथमॅटिकल कन्सेप्ट जास्त आहेत. बरेचसे फॉर्म्युलेज आपल्याला इंडिकेट झालेले होते बघा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलरी होती, हाईट होती, राईज फॉल लिक्विड लेवल होती, प्रेशर होतं. मग प्रेशर सोप सोल्युशनसाठी, वॉटरसाठी, सोप बबलसाठी, त्याच्यानंतर वॉटर बबलसाठी होतं.
त्याच्यानंतर वर्क होतं, सरफेस एनर्जी होती, सरफेस टेन्शनची डेफिनेशन होती, फोर्स होता. ओके, सो हे बरेचसे फॉर्म्युले त्या सरफेस टेन्शनच्या पार्टमध्ये इन्क्लूड होतात. आता आपल्याला समराईज करणं जास्त गरजेचं आहे. मी समरी हवं तर तुम्हाला देतो, पण ती समरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये पॉईंट वाईज तुम्हाला जशी लिंक त्या टॉपिकची आहे तुमच्याकडं, लिंक इन द सेन्स तुम्ही कशा पद्धतीनं त्या टॉपिकचा अभ्यास करताय त्याच पद्धतीनं तुम्ही त्याची समरीसुद्धा व्यवस्थित लिहून काढणं गरजेचं आहे. इट विल डेफिनेटली बेनिफिशियल टू यू वेन यू आर गोइंग टू रिवाइज द होल टॉपिक. साहजिकच आहे की त्याची जी समरी आहे ती जास्त महत्त्वाची ठरेल. ओके, सो सरफेस टेन्शन हा जो पार्ट आहे या टॉपिकमधला त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यावरती जास्त एक्झाम्पल सीईटीचे क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे, कारण तो त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, सो मला वाटतं लास्ट लेक्चरपर्यंत आपण 18 नंबरचं जे काही न्यूमेरिकल होतं तिथपर्यंत आलेलो होतो. तुम्ही जर लास्ट लेक्चरचा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपण 18 नंबर क्वेश्चन आहेत त्याच्या आधीच्या ऑलमोस्ट क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेल्या आहेत. मला वाटतं 1-2-3 बर्नालीज किंवा इक्वेशन ऑफ कंटिन्युटीची जी काही क्वेश्चन्स आहेत ती थोडीशी मला वाटतं मी स्किप केलेली होती. अदरवाईज सरफेस टेन्शन आणि फ्लुइड्स इन मोशन ह्या दोन्ही पार्टचे एक्झाम्पल्स आपण बघत आलेलो आहे. तर मला वाटतं सरफेस टेन्शनची एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला सुरू होती आणि अजूनही आता पुढची जी एक्झाम्पल्स आहेत ती सगळी एक्झाम्पल्स सरफेस टेन्शन या कन्सेप्टवरतीच डिपेंड आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरला सुद्धा आपण ती सगळी एक्झाम्पल इन डिटेल विथ देअर ऑल द ॲनालिसिस, त्या सगळ्या एक्झाम्पलचं आपण डिटेल ॲनालिसिस आजच्या लेक्चरमध्ये करणार. हां, थोडासा कॅल्क्युलेशनचा जर पार्ट असेल तर तो मी कदाचित स्किप केला तर तो तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. तो स्किप यासाठी की जास्त आपला वेळ जाऊ नये म्हणून, पण अदरवाईज गिवन पॉईंट, फॉर्म्युला, त्याची कन्सेप्ट, ॲन्सर, SI युनिट आणि ओव्हरऑल त्या न्यूमेरिकलचं ॲनालिसिस हे सगळं तुम्हाला इथं सांगितलं जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐकून घ्या, समजून घ्या, उमजून घ्या. डेफिनेटली ती लक्षात राहील आणि त्याचा कुठेतरी भविष्यामध्ये उपयोग होईल. ओके, सो मी हवं तर क्वेश्चन सुरुवातीला डिस्प्ले करतो. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर क्वेश्चन नंबर 19पासूनचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे लिहायला सुरू करा. हवं तर मी सगळ्यात पहिल्यांदा इथं क्वेश्चन्स डिस्प्ले करतो, म्हणजे मला थोडंसं एडिटिंगला जास्त त्रास होणार नाही. मी पहिल्यांदा क्वेश्चन डिस्प्ले करीन, हवं तर तुम्ही क्वेश्चन्स लिहून घ्या, जागा सोडा आणि मग मी जे काही ॲन्सर्स दिलेले आहेत ते तिथं लिहायचा प्रयत्न करा. हवं तर मी त्याचा नंबर जो आहे तो इथं हायलाईट करेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की टेक्स्टबुकमधलं अनसॉल्वडमधलं किती नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. सो लास्ट लेक्चरला आपण 18 नंबर बघितलं होतं, आपण 19 पासून सुरुवात करू आज. क्वेश्चन नंबर 19. ओके, सो फर्स्ट I will display all the questions. You can write the questions and then we'll go to the answer. An air bubble of radius 0.2 mm is situated just below the water surface. So calculate the gauge pressure where surface tension of the water is 7.2 into 10⁻² Newton per meter. एक सिंपल क्वेश्चन आहे, 2 मार्कचा क्वेश्चन आहे. आता हे जे काही 5 न्यूमेरिकल्स आहेत अजून, त्याचबरोबर आपण काही जेईचे 1-2 एक्झाम्पल्स सुद्धा या रिलेटेड आहेत ते सुद्धा आपण बघूया. सो हे जे न्यूमेरिकल आहे व्हेरी सिंपल 2 मार्क्सचं न्यूमेरिकल आहे. डायरेक्ट प्रेशरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यासाठी आधी गिवन पॉईंट समजले पाहिजेत, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये ते गिवन पॉईंट्स पुट करता आले पाहिजेत, कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि मग फायनल आन्सर विथ देअर SI युनिट. एवढं तुम्हाला त्या 2 मार्कच्या क्वेश्चनमध्ये जमायला पाहिजे. न्यूमेरिकलचा ॲडव्हान्टेज काय आहे बघा, न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, बिकॉज तिथं मार्क्स कट करायला जास्त वाव नाही आहे एक्झामिनरला, बरोबर ना. कारण तुम्ही गिवन पॉईंट्स लिहिताय, फॉर्म्युला लिहिताय, कॅल्क्युलेशन्स करताय आणि फायनल आन्सर विथ करेक्ट SI युनिट लिहिताय किंवा विथ CGS युनिट लिहिताय. एवढं सगळं असेल तर प्रत्येक स्टेपला मार्क मिळून तुम्हाला आउट ऑफ क्वेश्चन मार्क जे आहेत ते मिळू शकतात. हा फायदा असतो न्यूमेरिकलचा. त्यामुळे न्यूमेरिकल्स फिजिक्समध्ये करायचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक स्टुडंटनं. थोडे डिफिकल्ट आहेत, डिफिकल्टी लेवल जास्त आहे असं आपण म्हणूया, पण जर थेरॉटिकलशी कम्पेअर केलं तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळायला इथं चान्स आहे. ओके, सो क्वेश्चन लिहून घेतला असेल तुम्ही. सो रेडियस इज गिवन, दॅट इज 0.2 mm. सो 0.2 into 10⁻³ मीटर. इन्स्टेड ऑफ मिली वी कॅन राईट 10⁻³ आता ही कन्व्हर्जन्स ऑलरेडी झालेली आहेत सगळी, तरीसुद्धा बघा रिवाईज होत आहे तिथं. हे अजूनही सोपं करा, इतकं ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. बट यू कॅन सॉल्व दिस 2 into 10⁻⁴.
म्हणजे हा पॉईंट राईटला एका डिजिटनं गेला तर -1ची ॲडजस्टमेंट होणार त्या -3 मध्ये. सो -4 होणार आहे रेडियसची व्हॅल्यू. देन सरफेस टेन्शन दिलेलं आहे 7.2 × 10⁻². न्यूटन पर मीटर ना. फोर्स अपॉन लेंथ म्हणजे सरफेस टेन्शन. सो फोर्स इज इन न्यूटन अँड लेंथ इज इन मीटर. आणि विचारलेलं आहे गेज प्रेशर. गेज. आता प्रेशरचा एक आपण फॉर्म्युला बघितलेला होता, आठवतंय का बघा. 2T/R. एअर बबल किंवा वॉटर बबलसाठी आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. हाच फॉर्म्युला जर सोप बबलसाठी असतं तर आपण काय केलं असतं, याची दुप्पट व्हॅल्यू केली असते. इट मीन्स 4T/R केलं असतं आपण. मला वाटतं PI-P0 आपण फॉर्म्युला बघितला होता बघा. प्रेशर डिफरन्स जो होता तो प्रेशर डिफरन्स म्हणजे डिफरन्स इन प्रेशर म्हणजे गेज प्रेशर. सो तो फॉर्म्युला आपण एवढा बघितलेला होता. याचं एक एक्सप्रेशन सुद्धा फाइंड आउट केलं होतं आपण. सो 2T/R सिंपल आहे. सो डायरेक्ट आता टीची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहिती आहे. सिंपल पुट करायचं आहे आणि प्रेशरची व्हॅल्यू फाइंड करायची. सो कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा. सो देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू 2 × 7.2 × 10⁻² अपॉन स्मॉल r इज. सो हे सगळं सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळेल 7200. फोर्स अपॉन एरिया ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे फक्त कॅल्क्युलेशन्स तुम्ही अजून एक स्टेप हवं तर इथं कंप्लीट करा, तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये जमेल. हे 2 तर कॅन्सल होईल, हा वरती जाईल, पुन्हा हे मग पॉईंट शिफ्ट होईल वगैरे वगैरे. हे सगळं व्यवस्थित जमेल. ओके. सो ॲज पर द बुक मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे इथं 7200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा समजलं का व्यवस्थित. सिंपल आहे, डायरेक्ट फॉर्म्युला. चला 20 नंबरचा क्वेश्चन घेऊया. हां, ही कन्सेप्टच वेगळी आहे बघा. आता जस्ट मिनिट. याचा आन्सर आय थिंक 720 येईल, बुकमध्ये चुकीचं दिलं असावं. दिस विल गेट कॅन्सल. सो इट इज 7.2 × 10⁻² + 4 + 2. ओके. नेक्स्ट. आता ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टवरती आता पुढचे जवळपास न्यूमेरिकल्स डिपेंड आहेत. सॉरी. सो क्वेश्चन नंबर 20 लिहून घ्या. 27 droplets of water, each of radius 0.1 mm, coalesce into a single drop. Find the change in surface energy where surface tension of water is 0.072 Newton per meter. आता या टाईपचे न्यूमेरिकल्स बघा काय आहेत. एक आधी मी सिंपल कन्सेप्ट सांगतो आणि मग हा न्यूमेरिकल आपण बघूया. समजा एक वॉटर ड्रॉप आहे 1. ओके. हा जर खाली पडला तर समजा याच्यात नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार झाले. किती तयार झाले? 4 ड्रॉपलेट्स तयार झाले. ही कन्सेप्ट समजून घ्या. आता याच्या पुढे 2-3 एक्झाम्पल सेम याच कन्सेप्टवरती आहेत. एक ड्रॉप आहे, पाण्याचा थेंब आहे आणि तो खाली जमिनीवरती सपोज पडला. ओके. तर तो स्प्लिट झाला. ओके. इथं काय म्हटलेलं आहे? 27 ड्रॉपलेट्स घ्या, 27 ड्रॉपलेट्स घ्या. आणि हे सगळे एकत्र करा. कोएलेस का अर्थ एका 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 पाण्याच्या थेंबामध्ये हे सगळे कन्वर्ट झाले. सो या केसमध्ये 27 थेंबांपासून एक थेंब. इट मीन्स व्हॉट? फ्रॉम द 27 ड्रॉपलेट्स 1 ड्रॉप इज टू बी फॉर्म्ड. आणि ही एक मी केस तुम्हाला अशी जनरल सांगतो की फ्रॉम 1 ड्रॉप द 4 ड्रॉपलेट्स आर टू बी फॉर्म्ड. एकापासून 4 तयार झाले आणि इथं 27 पासून 1 तयार झाला. इमॅजिन होते कन्सेप्ट. सो याच्यात काय असतं बघा, याचं काहीतरी व्हॉल्यूम असेल ना. 4/3 पाय
आर क्यूब म्हणतो मी, कॅपिटल आर इज द रेडियस, चालेल. सो याचं काहीतरी व्हॉल्यूम असेल. सो हे जेवढं व्हॉल्यूम आहे ते एवढ्या सगळ्यांचं असणार आहे. सेम ड्रॉप्स आहेत, हे सेम आहेत, हे सगळे सेम आहेत. मग ह्या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम किती आहे? 4/3 पाय आर क्यूब. आता समजा हे सगळे ड्रॉप आहेत, यांची रेडियस स्मॉल आर आहे, लाईक बघा इमॅजिन होतंय का. सो चौघांचं व्हॉल्यूम म्हणजे किती? 4 × 4/3 पाय आर क्यूब, स्मॉल आर घेतला बघा मी. सो हे व्हॉल्यूम इज इक्वल टू दिस व्हॉल्यूम ऑफ ऑल द 4 ड्रॉप्स. म्हणजे आपण लिहू शकतो 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 4 टाइम्स 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय कॅन्सल होईल. सो आर क्यूब इज इक्वल टू 4 × r⁻³ हेच आपण जनरल असं लिहूया, आर क्यूब इज इक्वल टू n r⁻³. सो या केसमध्ये n किती झाला सांगा? 4 झाला. मग या केसमध्ये n 4 असेल तर या केसमध्ये n किती असेल समजा, असं आपण म्हणूया 27 असेल, 27 असेल ना. सो इथं काय असणार आहे? एवढ्या ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम इक्वल असेल कोणाबरोबर? एका ड्रॉपचं व्हॉल्यूम. सेम जसं इथं वापरलं तसंच इथं आपण व्हॉल्यूमची कन्सेप्ट वापरू शकतो. याला इक्वल व्हॉल्यूम असं कन्सेप्ट असं आपण म्हणूया, इक्वल व्हॉल्यूम. बघा लक्षात येते का? व्हॉल्यूम सेम कधी असतं? समजा तुमच्याकडं एक पाण्याची बादली आहे, तर त्याचं व्हॉल्यूम काहीतरी आहे, ओके. सो ते पाणी त्या बादलीमधलं 4 जणांना वाटलं थोडं थोडं थोडं, तर त्या 4 मिळून व्हॉल्यूम म्हणजे ते 1 असेल ना, कारण तेच पाणी 4 मध्ये डिवाइड झालं ना. सो एका बादलीचं जे काही व्हॉल्यूम असेल ते इक्वल असेल कोणाशी? त्या 4 बादलीमधल्या पाण्याशी. का तर त्या 4 बादलीमधलं पाणी जर ॲड केलं तर केवढं होतं? तर त्या एका बादलीमधलं पाणी तयार होतं. सिंपल कळते. तसंच इथं पाण्याच्या थेंबाच्या बाबतीत सांगितलं जातं, ड्रॉपलेट्स. मग लक्षात ठेवा, कोएलेस का अर्थ एकत्र झाले सगळे, 27 जण एकत्र होऊन एक ड्रॉप तयार झाला. आणि मी पहिली एक जनरल केस घेतली होती की एक ड्रॉप स्प्लिट झाला, स्प्लिट असं एक येऊ शकतं पुढच्या क्वेश्चनमध्ये. सो एक ड्रॉप 4 मध्ये स्प्लिट झाला किंवा 27 ड्रॉप एकामध्ये कोएलेस झाले किंवा कंबाईन झाले, कंबाईन म्हणा, स्प्लिट कंबाईन. लक्षात येतं ना. सो इक्वल व्हॉल्यूम इथं कन्सेप्ट वापरली जाते. आणि व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे की स्पेअर आहे ना, हा स्पेअर असल्यामुळं 4/3 पाय आर क्यूब हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. तोच फॉर्म्युला आपण या ड्रॉपसाठी वापरला, तसंच या ड्रॉपसाठी वापरला. पण 4 ड्रॉप असल्यामुळं 4 मल्टिप्लाय केलं, का तर 4 ड्रॉप्स आहेत ना. सो सगळ्यांची ॲडिशन केली बघा. 4/3 पाय आर क्यूब प्लस 4/3 पाय आर क्यूब प्लस 4/3 पाय आर क्यूब प्लस 4/3 पाय आर क्यूब म्हणजेच किती? 4 × 4/3 पाय आर क्यूब. का? कारण रेडियस सगळ्यांची कशी आहे? सेम आहे. समजलं इथपर्यंत? याला इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट म्हणायचं. आणि आपला हा जो न्यूमेरिकल आहे तो पूर्णपणे याच्यावरती डिपेंड आहे, इक्वल व्हॉल्यूम. ओके, आय होप की तुम्ही हे इथपर्यंत समजलं असेल. आता क्वेश्चन आणि त्याचे गिवन पॉईंट्स आणि मग बघूया की नक्की काय सॉल्व्ह करायचं आहे. आता कोएलेसची कंडिशन आहे म्हणजे पलीकडची कंडिशन आहे. इट मीन्स व्हॉट? 27 ड्रॉप आहे ते एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट झालेला आहे. चला रेडियस बघूया. 0.1 mm. So it becomes 0.1 × 10⁻³ meter. So 1 × 10⁻⁴ meter. Next, surface tension 0.072 Newton per meter. आणि विचारले काय? जस्ट मिनिट. सरफेस एनर्जी विचारलेली आहे. ओके, सो टेन्शन इज इक्वल टू 0.072. आता 27 कन्वर्ट झाले एकामध्ये. सो आता हा स्मॉल आर जो कोणाचा आहे तो ह्या 27 ड्रॉप आहेत ना त्यांची रेडियस आहे. लक्षात ठेवा, स्मॉल आर कशासाठी वापरायचा? तर नंबर ऑफ ड्रॉपलेटच्या रेडियससाठी वापरायचा. आणि कॅपिटल आर कोणासाठी वापरायचा? जो एक ड्रॉप असतो त्याच्यासाठी वापरायचा. मग इथं स्मॉल आर दिलेला आहे. मग आता इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट कशी आहे? आपण असं म्हणूया, इथं लिहितो हवं तर मी, व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉप्स किंवा ड्रॉपलेट्स इज इक्वल टू व्हॉल्यूम
ऑफ 1 ड्रॉप 27 पासून जो एक तयार झालेला आहे त्याच्यासाठी आपण हे आपण यूज करूया. म्हणजेच काय, आता इथं यांची व्हॅल्यू किती 27 ना, इथं मी सांगितलं होतं सेम असंच आहे. म्हणजेच 27 इंटू 4/3 पाय आर क्यूब. इथं बघा स्मॉल आर घेतला मी का तर हे छोटे छोटे ड्रॉप्स आहेत ना, आणि इक्वल टू किती 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. 4/3 पाय कॅन्सल होईल. सो 27 आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब. हेच असं लिहू मी. सिन्स एन किती मिळालं आपल्याला 27 मिळालं ना. सो देअरफॉर आर इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट क्यूब रूट घ्या आणि याचं क्यूब रूट होणार आर होणार आहे बरोबर. सो देअरफॉर 27चं क्यूब रूट किती आपल्याला स्क्वेअर रूट लगेच जमतं. क्यूब रूट बघा. सो 27चं क्यूब रूट 3 इंटू 3 9. सो 9 इंटू 3 27. सो 3 आन्सर. सो इट बिकम्स 3 इंटू आर इज वॉट 10⁻⁻⁴. सो दिस इज वॉट, दिस इज द कॅपिटल आर. बघा स्मॉल आर दिलेला आहे, एन माहीत होता आपल्याला, आपण कॅपिटल आर काढला. कुठल्या कन्सेप्टनं, इक्वल व्हॉल्यूम concept. Now we have to find the find the change in surface energy. इथं लिहितो मी change in surface energy डेल्टा ई म्हणून मी याला. सो टेन्शन इंटू डेल्टा ए झालाय का फॉर्म्युला इटा, आठवतंय. एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया हा फॉर्म्युला झालेला आहे. सो त्याच्यासाठी मी लिहिलं चेंज. मग आता चेंज इन सरफेस एनर्जी असेल तर सरफेस टेन्शन तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे एरियामध्ये चेंज असणार आहे. मग एरियामध्ये चेंज म्हणजे काय, आधीचा एरिया आणि नंतरचा एरिया. मग साहजिकच हा जो एरिया आहे तो याच्यापेक्षा कसा असेल, मोठा असेल असं आपण म्हणूया. ओके. सो आता एरिया कसा असतो बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एरिया. स्पेअरचा एरिया आपण काय घेतो, सर्कलचा एरिया काय घेतो आपण पाय स्क्वेअर घेतो. तसा 4 पाय स्क्वेअर घेतो आपण कोणाचा, स्पेअरचा घेतो बघा. सो आपल्याला हा फॉर्म्युला कसा तयार होईल थोडंसं इमॅजिन होतं का बघा. सो टेन्शन A2 - A1 चालेल. ओके. पण A2 म्हणजे जो मोठा आहे असं आपण म्हणूया. सो टेन्शन A2 म्हणजे आपण हा घ्यावा लागेल ना, हा हे जास्त ड्रॉप्स आहेत. ओके. सो n टाइम्स 4 पाय आर स्क्वेअर मायनस A1 काय घ्यायला लागेल 4 पाय आर स्क्वेअर. चालेल का बघा. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. टेन्शन इंटू n टाइम्स 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. चालेल. आता मग सगळ्या व्हॅल्यू आहेत का चेक करा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं आहे. यू हॅव टी. येस यू हॅव टी. सरफेस टेन्शन आहे. यू हॅव एन. येस यू हॅव एन. यांची व्हॅल्यू आहे. यू हॅव स्मॉल आर. येस यू हॅव स्मॉल आर. यू हॅव कॅपिटल आर आपण काढलेला आहे. आता हे फक्त स्वतः कॅल्क्युलेशन्स करायचा प्रयत्न करा. काय याच्यामध्ये जर शंका असेल तर सांगा. लॉग टेबलनी कसं सॉल्व करायचं असेल तेही तुम्हाला मी हवं तर हे सांगेन. सो आपल्याला किती मिळालं, डेल्टा ई, ह्याला म्हणायचं चेंज इन सरफेस एनर्जी. सो हे जर तुम्ही सॉल्व केलं तर मग बुक प्रमाणे मी तुम्हाला हवं तर आन्सर देईन 1.628 इंटू 10⁻³ एनर्जी आहे ना. सो जूल वर्क असेल किंवा एनर्जी असेल. वर्क डन सुद्धा म्हटलं जातं कधी कधी. चेंज इन सरफेस एनर्जी सुद्धा म्हटलं जातं. सो वर्क डन आणि एनर्जी आपण कशी सेम सांगतो ना, जूलमध्ये सांगतो. सो फॉर्म्युला हा समजला कसा केला, काय केलं. आणि ही महत्त्वाची कन्सेप्ट, ह्याला इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट म्हणतात. ही कन्सेप्ट मला वाटतं मी थेअरी चालू असताना सुद्धा सांगितली होती की असं कुठेतरी भविष्यात येईल. आता इथं नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार झालेला आहे. कधी कधी हीच कंडिशन एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार होतील. पुढच्या क्वेश्चनमध्ये येईलच. चला समजलं का बघा इथपर्यंत, लिहून घ्या. चला क्वेश्चन नंबर 21. येस, आत्ताचा जो आपण सॉल्व केलेला आहे बरोबर त्याच्या अपोजिट कंडिशन आहे. फॉर्म्युले वगैरे सगळे तेच, त्याच्यानंतर कन्सेप्ट तीच, फॉर्म्युला तोच, फक्त मगाशी कोएलेस्क म्हटलं होतं नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार होत होता.
आता मात्र थोडीशी कंडिशन वेगळी आहे. क्वेश्चन बघा काय आहे. ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर इज ब्रोकन इंटू 8 ड्रॉपलेट्स ऑफ द सेम साइज. फाइंड द वर्क डन इफ द सरफेस टेन्शन ऑफ द मर्क्युरी इज 435.5 डाइन पर सेंटीमीटर. चला, मर्क्युरीचा एक ड्रॉप घेतलेला आहे आणि तो ब्रेक केला, जो की 8 ड्रॉप्समध्ये तो ब्रेक झालेला आहे. 1 2 अप टू 8. सो n इज इक्वल टू 8 हियर. इथं किती आहे? n इज इक्वल टू 1 आहे म्हणून कन्वर्जन झालं ना. एकाचा 8 मध्ये तयार झाले. सो याचं जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच ह्या सगळ्या 8 जणांचं असेल ना. ओके, आता कॅपिटल आर स्मॉल आर कशाचा सांगायचा? हा एक मेन ड्रॉप होता, त्यामुळे याची रेडियस कॅपिटल आर सांगायची. आणि हे सगळे सेम साईजचं म्हटलंय बघा, सेम साईज असतेच शक्यतो, म्हटल्यावर सगळ्यांची रेडियस काय असेल? स्मॉल आर असेल. सो मगाशी फॉर्म्युला आपण इक्वल व्हॉल्यूमचा लिहिलेला तसाच ना, इक्वल व्हॉल्यूम. आता हे हवं तर तुम्ही डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करा, समजलं असेल सगळ्यांना. सो इक्वल व्हॉल्यूम म्हणजे काय? 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू n टाइम्स 4/3 पाय आर क्यूब. म्हणजेच काय? आर क्यूब इज इक्वल टू n टाइम्स आर क्यूब. सो इथं कॅपिटल आर, आता जो मेन आहे त्याची रेडियस दिलेली आहे, ती किती आहे बघा? 0.2 सेंटीमीटर आहे. सो इट बिकम्स 0.2 इंटू 10⁻⁻² मीटर. सेंटी आहे ना. सो सेंटीच्या ऐवजी -2 अजून इझी करू शकतो आपण. सो 2 इंटू 10⁻³ मीटर असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, सो कॅपिटल आर माहिती आहे आपल्याला. सो इथं मग स्मॉल आर काढता येईल या कंडिशनवरनं. सॉरी. सो कॅपिटल आर क्यूब, स्मॉल आर क्यूब किती येणार सांगा? सो स्मॉल आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब अपॉन स्मॉल एन. चालेल का बघा? मगाशी होतं सेम तसंच आहे, फक्त मगाशी आपण स्मॉल आर दिला होता, कॅपिटल आर काढलेला होता. आता कॅपिटल आर दिलेला आहे, स्मॉल आर काढायचा. सिंपल. सो देअरफॉर आर इज इक्वल टू, हे आर क्यूबचा आर होणार आहे आणि हा क्यूब रूट एन होणार. सो आर किती आहे? 2 इंटू 10⁻³ आणि क्यूब रूट एन. 8चं क्यूब रूट किती? 2 ना. सो टू बिकम कॅन्सल. सो आर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर, this is the value of capital R, this is the value of small n, and surface tension of the mercury is given. So it is 435.5 पण दिले कशात? डाइन पर सेंटीमीटर. आता इथं कन्फ्युजन नको. डाइन पर सेंटीमीटरचं आपल्याला कशात करावं लागेल? हे मी आहे तसं लिहितो, 435.5. डाइनचं न्यूटन करावं लागेल. सो 1 डाइन इज इक्वल टू किती असतं? 10⁻⁵ न्यूटन. सो इंटू 10⁻⁵ न्यूटन लिहितो मी. आणि अपॉन हा सेंटी इकडे घेतो. सेंटी म्हणजे 10⁻² आणि हा मीटर आहे तसं ठेवतो पलीकडे बघा. सो ही व्हॅल्यू जी डाइन पर सेंटीमीटर होती ती कशात कन्वर्ट झाली? न्यूटन पर मीटरमध्ये कन्वर्ट झाली. पण त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट कशाची आली? याची ॲडजस्टमेंट आली. 10⁻⁵ डिवायडेड बाय 10⁻². हे जर मी सॉल्व केलं तर मला किती मिळेल? 43.5 इंटू हे -5 आणि हे -2 वरती गेले की +2 होईल. सो -3 होईल. सो हे आहे तसं ठेवलं तरी चालेल किंवा हा पॉईंट इकडे शिफ्ट केला तरी चालेल. न्यूटन पर चालेल. बघा मी हा पॉईंट लेफ्टला 3 डिजिटने नेला म्हणून +3ची ॲडजस्टमेंट झाली. सो हे 10⁻0 झालं म्हणजे 1 झालं, म्हणून ही व्हॅल्यू अशी तयार झाली. बघा म्हणजे तुम्ही कुठलीही ठेवा, ही ठेवली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ही ठेवली तरी सुद्धा चालेल कॅल्क्युलेशनसाठी. चला मग आपल्याला स्मॉल आर माहीत झाला, कॅपिटल आर माहीत झाला, एन माहीत झाला, कॅपिटल टी माहीत झाला. आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड द वर्क डन. आता वर्क डन आणि सरफेस एनर्जी सेमच ना, टेन्शन इंटू डेल्टा ए. सो टेन्शन आता हे आहे डेल्टा ए मगाच्या सारखंच, A2 - A1 करायचं म्हणजेच काय? टी n 4πr² - 4πr². चालेल का बघा? आता या सगळ्या व्हॅल्यू आहेत का चेक करा.
फॉर्म्युला आधी समजला का बघा कसा आला. चेंज इन एरिया, एरिया महत्त्वाचा चेंज कसा केलेला आहे बघा. सेम आता इथनं मगाशी होतं तसंच आहे, फक्त इथं फरक काय आहे की जे एक मगाशी 27 एक ड्रॉप तयार झाला होता, आता एका ड्रॉपपासून 8 ड्रॉप तयार झाले, अशी कंडिशन आहे. याच्यामध्ये डिफिकल्ट पार्ट कधी येतो बघा. आता ठीक आहे, इथं 8 आहे, 8चं क्यूब रूट बघायला बरं पडतं, 2 मिळतं. 27चं क्यूब रूट 3 मिळतं, किंवा 64चं क्यूब रूट 4 मिळतं, किंवा अगदीच 125चं क्यूब रूट 5 मिळेल बघा, बरोबर ना. ह्या व्हॅल्यू आल्या तर ठीक आहे, सोपं पडतं. पण कधी कधी एखाद्या क्रिटिकल कंडिशनला तुम्हाला क्यूब रूटची व्हॅल्यू जी ही आहे ती वेगळी दिली जाते, की ज्याचं सहजासहजी क्यूब रूट येणार नाही. मग ते पॉईंटमध्ये किंवा 3 पॉईंट समथिंग 4 पॉईंट समथिंग असं येऊ शकतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला लॉग टेबलची कॅल्क्युलेशन्स जमली पाहिजेत, हे फक्त लक्षात ठेवा. बाकी ऑलमोस्ट 99% मी म्हणेन की 8, 27, 64, 125 असं दिलं जाईल, तुम्हाला इझिली क्यूब रूट काढता येईल. पण कदाचित जर एखाद्या वेळेला जर ती व्हॅल्यू अदर दॅन क्यूब रूटची जर दिली तर मात्र लॉग टेबलने कॅल्क्युलेशन्स करता आली पाहिजेत, हे तेवढं लक्षात ठेवा सगळे. ओके, सो मग ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करा. आता हे तुम्ही सॉल्व करा स्वतः, हवं तर मी तुम्हाला आन्सर सांगतो. सो 2.18 इंटू 10⁻⁵, 2.18 इंटू 10⁻⁵. सो वर्क इज देअर, सो वी कॅन से दॅट इट इज जूल. चला लिहून घ्या हे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. व्यवस्थित समजलं आहे का बघा. याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली तसं विचारा. ओके, चला 22 नंबरचा बघूया क्वेश्चन. झाले 2 यातले राहिलेले आहेत आता. ओके, क्वेश्चन बघा, लिहिला असेल तुम्ही, लिहून घ्या. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस फ्रॉम द सोप सोल्यूशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर. आता मगाचपेक्षा ही वेगळी कंडिशन आहे, विचारले तेच, पण इथं काही तुम्हाला नंबर ऑफ ड्रॉप्सपासून एक ड्रॉप तयार झालेला आहे किंवा एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉप्स तयार झालेले आहेत अशी काही कंडिशन दिलेली नाही. इथं डायरेक्ट काय म्हटलेलं आहे की एक सोप सोल्युशन तयार होण्यासाठी काहीतरी वर्क डन लागेल, काहीतरी एनर्जी तिथे लागेल, तर ते वर्क डन किती लागेल असं इथं विचारलेलं आहे. सो फॉर्म्युला होता तो तोच आहे, मगाशी होता तोच, सरफेस एनर्जी किंवा वर्क डन इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया, फक्त इथं एरियाचा फरक आहे. ओके, सो आता गिवन पॉईंट बघूया. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म ए बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस. सो रेडियस आपण घेऊया 2 सेंटीमीटर. सो कन्वर्जन मी लगेच करतो, 2 इंटू 10⁻⁻² मीटर. बस, याच्या पुढे काही करायची गरज नाही. नेक्स्ट, सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे 0.07 न्यूटन पर मीटर म्हटलेलं आहे. ओके, याचीही काही कन्वर्ट करायची गरज नाही आहे. आणि विचारलेलं आहे हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड. सो सोप सोल्युशन आहे आणि 2 सेंटीमीटरचा ड्रॉप तयार होण्यासाठी किती वर्क डन लागेल. सो वर्क इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला बघा. वर्क इज इक्वल टू टेन्शन इंटू चेंज इन एरिया म्हणतो मी नेहमीप्रमाणे. हे A2 मायनस A1 म्हणूया आपण, चालेल. हाच फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करावा लागेल. पण पहिल्यांदा ड्रॉप तयार नव्हता, तो ड्रॉप तयार झाला 2 सेंटीमीटर रेडियसचा. मग मला सांगा याच्यामध्ये इनिशियल एरिया आणि फायनल एरिया कन्सेप्ट आली. इनिशियल एरिया, फायनल एरिया. मग इथं फक्त कुठला एरिया घ्यावा लागेल आपल्याला, फायनल एरिया घ्यावा लागेल. का तर इनिशियल एरिया इथं सांगू शकत नाही आपण, का तर आधी ड्रॉप नव्हता, तो 2 सेंटीमीटरचा तयार झाला, म्हणजे रेडियस व्हॅरी झाली 0 टू स्मॉल आर किंवा 0 टू 2 सेंटीमीटर असं म्हणूया आपण. So initial area becomes 0 in this case. Okay, so we can say that A1 is what? A1 is initial area and its value is 0. This is very important. समजलं का बघा. डायरेक्ट सोप सोल्युशन तयार झालं 0 पासून स्मॉल आर पर्यंत 2 सेंटीमीटर पर्यंत, म्हणून आपण इनिशियल एरिया काय केला, 0 केला. म्हणजे डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, वर्क इज इक्वल टू टेन्शन इंटू A2, वेअर A2 इज व्हॉट, A2 इज फायनल एरिया. चालेल का बघा.
4 पाय आर स्क्वेअर म्हणूया आपण फायनल एरिया. सो A2 इज इक्वल टू व्हॉट 4 पाय आर स्क्वेअर. समजलं का इथपर्यंत? बघा अजून एक चेंज करावं लागेल आपल्याला. काय चेंज करावं लागेल सांगू शकता कोणी? सो वर्क इज इक्वल टू टेन्शन इंटू 4 पाय आर स्क्वेअर. बट ही जी कंडिशन आहे ही कशाची आहे? सोप सोल्युशन. जर एअर बबल किंवा वॉटर ड्रॉप असतं तर ठीक आहे, आपण आहे तोच फॉर्म्युला ठेवला असता. पण सोप सोल्युशन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? तो जो एरिया तयार झालेला आहे तो किंवा सरफेस टेन्शन जे आहे ते आपण दोन साईडचं घेतो ना, म्हणजे हा फॉर्म्युला डबल होणार थोडक्यात. म्हणजे वर्क इज इक्वल टू 8t पाय आर स्क्वेअर. समजलं का? बघा सो वर्क इज इक्वल टू 8t पाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला कसा तयार झाला आणि फॉर्म्युलामध्ये चेंज कुठं झाला हा सगळ्यात महत्त्वाचं समजणं गरजेचं आहे. आपण सोप सोल्युशनच्या कन्सेप्टमध्ये बघितलं होतं की सोप सोल्युशनसाठी आपल्याला दोन साईड्स असतात. त्यामुळे दोन साईड्स असल्या की आपण काय करतो? सरफेस टेन्शन जे आहे ते दोन्ही बाजूचं कन्सिडर करतो. मग सरफेस टेन्शन जर दोन्ही बाजूचं कन्सिडर झालं तर हा फॉर्म्युला साहजिकच डबल होणार आहे. मग फॉर्म्युला आपल्याला किती मिळाला? वर्क इज इक्वल टू 8t पाय आर स्क्वेअर. मग आता बाकीच्या व्हॅल्यू सगळ्यात दिलेल्या आहेत. फक्त यात दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळाल्या. एक म्हणजे इनिशियल एरिया आपण 0 घेतला आणि एक म्हणजे सोप सोल्युशन असल्यामुळं हा फॉर्म्युला आपण डबल केला. सो आपल्याला फॉर्म्युला मिळाला 8t पाय आर स्क्वेअर. सो वी हॅव द आन्सर और वी कॅन सॉल्व द आन्सर. 8t.07 पाय 3.142 and into small r square. So 2 into 10 raised to minus 2 आणि याचा स्क्वेअर. मग करा सॉल्व. हे फक्त आता मल्टिप्लिकेशन फक्त जमलं पाहिजे. हे तुम्ही 4 into 10 raised to minus 4 केलं तरी सुद्धा चालू शकेल. सो यू विल गेट द आन्सर 0.703. मी बुक प्रमाणे देतो आन्सर इंटू 10 raised to minus 3 जूल. बघा हे हवं तर तुम्ही सॉल्व करू शकता. एवढं येईल आन्सर. समजलं का? बघा येस येऊ शकतं. फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही स्वतःही कॅल्क्युलेशन्स करायचे. तेवढं मी करत नाही आहे, तेवढा वेळ मी देत नाही इथं. बाकीची कंडिशन तुम्हाला समजून सांगण्यासाठी वेळ मी देतो. चला रब करतो मी. लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. समजलं का? बघा चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23 टेक्स्टबुक मधला शेवटचाच क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. आत्ताची कन्सेप्ट जी झाली तीच कन्सेप्ट आहे. इथं सुद्धा सोप फिल्मच आहे, सोप सोल्युशनच आहे. त्यामुळे जो काही फॉर्म्युला असेल तो आपल्याला डबल करावा लागेल. फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीनं दिलेलं आहे. मगाच्या केसमध्ये काय होतं? इनिशियल एरिया आपण 0 घेतला होता, फायनल एरिया आपण कन्सिडर केला होता जो की 2 सेंटीमीटर इतक्या रेडियसनं तयार झालेला 4 पाय आर स्क्वेअर. पण इथं दोन्ही एरिया दिलेले आहेत. कारण सांगितलं की पहिल्यांदा एरिया हा आहे आणि पुन्हा सोप सोल्युशनचा एरिया हा झाला. म्हणजे दोन्ही एरिया या न्यूमेरिकलमध्ये इन्क्लूड आहे. सो पहिल्यांदा न्यूमेरिकल लिहून घ्या. मी वाचतो बघा. ए रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर हा एरिया आहे. इज डिप्ड इन ए सोप सोल्युशन अँड टेकन आउट. एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली, ती सोप सोल्युशनमध्ये बुडवली आणि बाहेर काढली. मग साहजिकच सोप सोल्युशन तिथं तयार होणार आहे ना. सिंपल. ए सोप फिल्म इज फॉर्म इफ द साइज ऑफ फिल्म इज चेंज टू 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. म्हणजे जो काही पहिला एरिया होता तो कसा झाला तयार? 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. थोडासा वाढला एरिया. सो कॅल्क्युलेट द वर्क डन इन दिस प्रोसेस. द सरफेस टेन्शन ऑफ द सोप फिल्म इज 3 into 10 raised to -2 न्यूटन पर मीटर. सेम या मगाच्या केससारखंच आहे. याच्यामध्ये जे काही वर्क डन होणार आहे आधीच्या फ्रेमचं आणि नंतर तयार झालेल्या फ्रेमचं, ते वर्क डन किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके. सो वी विल राईट द गिवन पॉईंट्स. पहिल्यांदा एरिया लिहूया. पहिला एरिया सो 4 सेंटीमीटर स्क्वेअर ना, चालेल. सो इट बिकम्स 4 into 10 raised to -4 मीटर स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलं होतं हे सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ सेंटीचा पण स्क्वेअर आणि मीटर स्क्वेअर आहे. सो सेंटीचा स्क्वेअर केला 10 raised to -4 झाला आणि हा मीटर स्क्वेअर बाजूला घेतला. हा झाला आपला पहिला एरिया. सेम दुसरा एरिया तयार होणार आहे 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर. म्हणजे इट बिकम्स 9 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय 9 into 10 raised to -4
मीटर स्क्वेअर. बघा कन्व्हर्जन समजतात का बघा. हा झाला दुसरा एरिया. नेक्स्ट सरफेस टेन्शन दिलेलं आहे 3 × 10⁻². -2 3 × 10⁻² न्यूटन पर मीटर. हे काही कन्वर्ट करायची गरज नाही आहे, सरळ न्यूटन आणि मीटर दिलेलं आहे. आणि सेम फॉर्म्युला क्वेश्चन आहे. वर्क डन, कॅल्क्युलेट वर्क डन इन द प्रोसेस. सो फॉर्म्युला मागायसारखाच, टेन्शन इंटू डेल्टा ए. सो टेन्शन इंटू A2 - A1 बट 2 टाइम्स, सेम मगाच्यासारखंच आहे बघा. हे 2 टाइम्स का केलं सांगा? कारण सोप सोल्युशन आहे म्हणून. म्हणजे जेव्हा सोप सोल्युशन तयार होणार आहे तेव्हा सरफेस दोन्ही साईडला तयार होईल म्हणून टेन्शन डबल झालं. सरफेस टेन्शन दोन्ही साईडचं आपल्याला घ्यावं लागलं. सो आपण घेतलं वर्क डन इज इक्वल टू 2T A2 - A1. आता A2 आहे, A1 आहे, T आहे, सगळं आहे इथं. तुम्हाला डायरेक्ट ह्याचा आन्सर मिळू शकतं. सो 2 × T इज वॉट 3 × 10⁻². देन A2 इज वॉट 9 × 10⁻⁴ मायनस 4 × 10⁻⁴. ही फक्त एक स्टेप मी करतो. हे 6 × 10⁻² आणि इथं आपल्याला मिळेल 10⁻⁴. कॉमन काढायचं अशा वेळेला. कधी कधी काय होतं, समजा इथं पॉवर वेगळी असेल तर पॉवर सेम करून वजाबाकी डायरेक्ट करू शकता तुम्ही. पॉवर सेम केली की इथले पॉईंट चेंज होतात. सो सध्या तरी हे 5 × 10⁻⁴ इतकं होईल. सो 3 × 10⁻⁵ -6 होईल. बरोबर. हे काय सॉल्व करत बसायची जास्त गरज नाही, डायरेक्ट मी इथं सॉल्व केलं. सो हे आन्सर मिळालं आपल्याला. सो पहिला एरिया दुसऱ्या एरियामध्ये चेंज होत असताना काहीतरी वर्क डन होईल आणि ते वर्क डन किती होईल तर 3 × 10⁻⁵ जूल इतकं होईल. सो हे 23 नंबर जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे. चला लिहून घ्या सगळ्यांनी. ओके चला, क्वेश्चन सगळे आन्सर सगळे समजले का बघा. हे टेक्स्टबुकमध्ये जे काही अनसॉल्ड न्यूमेरिकल्स होते ते ऑलमोस्ट आपले संपलेले आहेत. आता 1-2 CETचे क्वेश्चन्स एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे आहेत ते एक डिस्कस करूया आणि हा टॉपिक इथं संपूया. ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून पुढचा टॉपिक घेता येईल. आपले आता 2च टॉपिक राहिलेले आहेत आणि हा टॉपिक जवळपास याची सुद्धा एक 10 लेक्चर्स झालेले आहेत. इन डिटेल्स लेक्चर व्यवस्थित बघा. लेंदी टॉपिक होता, सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी सगळी लेक्चर्स बघितलेली असतील. काही शंका असतील त्याच्यामधल्या तर डेफिनेटली तशा तुम्ही विचारत चला. कारण आत्ताचे जे टॉपिक आहेत, मग हा टॉपिक झालेला असेल किंवा याच्यानंतर पुढचा आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस असेल किंवा थर्मोडायनॅमिक्स असेल, हे फिजिक्समधले थोडेसे डिफिकल्ट पार्ट कन्सिडर केले जातात. ओके, कारण व्हॅरिएशन्स येतात बरेचसे. ऑलमोस्ट सेकंड पार्टमधलं जो आपलं फिजिक्स होतं ते कसं होतं तर लाईट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे जवळपास एकमेकांशी रिलेटेड होतं. पण थोडंसं जर फिजिक्सचा फर्स्ट पार्ट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स राहतात. म्हणजे इलास्टिसिटी वेगळा पार्ट पडतो, मोशन वेगळा पार्ट पडतो, फ्लुइडचा वेगळा पार्ट पडतो, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूमचा वेगळा पार्ट पडतो, थर्मोडायनॅमिक्स एक त्याच्यामध्ये टेम्परेचरचा एक रिलेटेड कंडिशन येते. ओके, गॅसेस रिलेटेड एक मग कुठंतरी वेगळंच येतं. सो यामध्ये थोडीशी डिफिकल्टी जाणवते व्हॅरिएशन्स असल्यामुळे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला जो टॉपिक सुरू करायचा आहे तो म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तो सुद्धा इंटरेस्टिंग आहे, त्यालासुद्धा आपल्याला वेळ लावायचा आहे. का तर आपल्याला इन डिटेल हळूहळू तो शिकायचा. त्यामुळे तोही कदाचित 10 लेक्चर्स 9 लेक्चर्स लागतील. सिमिलरली थर्मोडायनॅमिक्ससुद्धा 8-9 लेक्चर्स लागतील. त्यामुळं या मंथ एंडपर्यंत हा आपला सिलेबस सगळा संपून जाईल. तुम्हाला मी प्लॅन 22 डिसेंबरचा दिलेला आहे की 22 डिसेंबरपर्यंत आपलं सगळं संपेल. ऑलमोस्ट संपेलच, पण जरी नाही संपलं तरी 31 डिसेंबरच्या आत मात्र सगळा सिलेबस व्यवस्थित डिस्कशननी संपून जाईल. डोंट वरी. ओके, सो एक क्वेश्चन घेऊया. CETचा आहे, 2019चा आहे क्वेश्चन, रिसेंट क्वेश्चन आहे. द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 0.035 न्यूटन पर मीटर. सो द एनर्जी needed to increase the radius of bubble from 4 cm to 6 cm इज. आत्ताचं जे एक्झाम्पल झालेलं आहे तेच हे एक्झाम्पल आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 4. आपण सेम आताचा जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. सोल्युशन बघा, तर सोल्युशन जे आहे ते सोप सोल्युशन आहे.
मग आपल्याला माहिती आहे की जर सोप सोल्युशन आलं तर तो जो काही आपला फॉर्म्युला होता तो आपण काय करतो, डबल करतो. ओके, म्हणजे फॉर्म्युला आपला तोच आहे, फक्त कंडिशन काय आहे की एका रेडियसपासून दुसऱ्या रेडियसपर्यंत तो जो बबल जाण्यासाठी, म्हणजे पहिल्या एरियापासून दुसऱ्या एरियापर्यंत जाण्यासाठी किती वर्क डन लागेल. सो आपण लिहिलं होतं वर्क इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया लिहिलं होतं. एरिया काय केलं होतं आपण, चेंज इन एरिया केलं होतं आपण, A2 मायनस A1. आता इथं दोन्ही एरिया असणार आहेत मगाच्या एक्झाम्पलसारखं. पहिल्या एक्झाम्पलमध्ये इनिशियल एरिया 0 होता, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही एरिया दिलेले होते आणि इथं काय म्हटलंय, रेडियस, ह्या रेडियसपासून त्या रेडियसपर्यंत तो सोप सोल्युशनचा सोप बबल जो आहे तो तयार होणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं डायरेक्ट एरिया दिलेला नाही आहे पण रेडियस दिलेला आहे, रेडिया दिलेला आहेत. सो 2 रेडियापासून आपण 2 एरिया काढू शकतो सिंपल. पहिला एरिया, दुसरा एरिया, दुसऱ्यातनं पहिला मायनस करा, तुम्हाला चेंज इन एरिया मिळेल. सिंपल. ओके, सो आपण गिवन पॉईंट्स बघूया. सरफेस टेन्शन दिलेला आहे T इज इक्वल टू 0.035 न्यूटन पर मीटर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन. The energy needed to increase the radius of bubble from 4 cm to 6 cm. चालेल. 4 सेंटीमीटर पासून 6 सेंटीमीटर पर्यंत जर आपल्याला तो बबल इन्क्रीज करायचा असेल, वाढवायचा असेल, तर किती एनर्जी नीडेड, एनर्जी नीडेड म्हणजेच काय, वर्क डन नीडेड, किती वर्क डन लागेल असा क्वेश्चन आहे. सो हे मी असं लिहितो, 4 × 10⁻² मीटर, 6 × 10⁻² मीटर. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे एनर्जी नीडेड, किती एनर्जी लागेल बाबा R1 पासून R2 पर्यंत तो सोप सोल्युशन जायला. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इंटू चेंज इन एरिया, बट वी कॅन राईट 2T A2 मायनस A1 लिहितो ना आपण. पण आता A2 A1 दिलंय का, डायरेक्ट दिलेलं नाही. मगाशी आपल्याला दिलेलं होतं किंवा आपल्याला मागाची कंडिशन माहीत होती, पण इथं मात्र दिलेलं नाही. सो आपल्याला डायरेक्ट आता फॉर्म्युला लिहायला लागेल. एरियाचा फॉर्म्युला आपण किती लिहितो, 4πr². सो आपल्याला काय लिहावं लागेल, सो 2T 4πr² मायनस 4πr1². चालेल का, किंवा 2T 4π कॉमन काढा, R2² मायनस R1². सो हा फॉर्म्युला तयार झाला बघा, सेम मगाच्या सारखाच आहे, फक्त एरियाच्या ऐवजी आपल्याला इथं रेडियस दिलेला आहे, पण रेडियसवरून आपण एरिया काढू शकतो. सो स्पेअरच आहे ना, सो स्पेअरचा एरिया किती असतो, 4πr² असतो. मग 2 सोप सोल्युशन असल्यामुळे इथं सोप सोल्युशन असल्यामुळे आपण टेन्शन डबल केलं, सो 2 आलं. सो या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. सो E इज इक्वल टू, सो 2 T इज वॉट, टेन्शन 0. इंटू 4 इंटू 3.142. आता ॲक्च्युअली इथं पायची व्हॅल्यू अशी दिली आहे बघा, 22/7 अशी असते ना पायची व्हॅल्यू, तुम्ही 10th पर्यंत अशी बघितली असेल. इंटू ब्रॅकेट R2², R2 इज वॉट 6 × 10⁻²² हे व्यवस्थित सॉल्व करा, मायनस 4 × 10⁻²². हे स्क्वेअर करा आधी दोघांचे, हे 36 × 10⁻⁴ होईल आणि हे 16 × 10⁻⁴ होईल. 36 मायनस हे करा आणि हे मल्टिप्लाय करा, सगळं तुम्हाला एनर्जी मिळेल. सो मी डायरेक्ट हवं तर आन्सर लिहितो, 1.76 × 10⁻³ 1.76 × 10⁻³ बी ऑप्शन आहे बघा. मगाच्या याच्यातलंच आहे बघा, सेम आन्सर, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर आलेला आहे. ओके, सो दिस इज द सोल्युशन. समजलं का बघा, एक CETला विचारलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट हा लिहून घ्या सगळ्यांनी. पुढचा क्वेश्चन घ्या, क्वेश्चन डिस्प्ले करतो मी. ए लिक्विड फिल्म इज फॉर्म्ड ओव्हर ए फ्रेम MnOP ॲज शोन इन फिगर. द वायर OP कॅन स्लाइड without friction. So the mass to be attached to wire OP to keep it in equilibrium is. एक लिक्विड फिल्म तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसते MnOP. चल मी ते हवं तर लिक्विड फिल्म पहिल्यांदा ड्रॉ करतो, हे थोडंसं मी रब करतो इकडलं. पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन आधी लिहून घ्या ऑप्शन सहित. ऑप्शन दिलेले आहेत 2TL/g, त्याच्यानंतर TL, नंतर G/2TL आणि T/g. त्यातला G जो आहे तो ग्रॅव्हिटी आहे बघा. ओके,
MnOP एक लिक्विड फिल्म आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन बघा मी कशा पद्धतीने देतो तुम्हाला. MnOP दिस इज द we can say that liquid film. This is the liquid film. Okay. The wire OP can slide without friction. ही वायर OP स्लाइड आपण करू शकतो, इथं फ्रिक्शन घ्यायचं नाही. सो द मास टू बी अटॅच्ड टू द वायर OP टू कीप इट इन इक्विलिब्रियम इज. तर ह्या OPला हे जे लिक्विड लेवल आहे याचं किती मास अटॅच आहे, म्हणजे याच्यावरती किती मास बॅलन्स झालेला आहे, इक्विलिब्रियम आहे, म्हणजे वेट म्हणूया ना, त्या OP वरती किती झालेला आहे हे आपल्याला काढावं लागेल. पहिल्यांदा आपण सरफेस टेन्शनचा विचार करूया. सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स पर युनिट लेंथ. आता ही लेंथ घ्यावी लागेल ना. सो आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. ही लेंथ आहे म्हणूया आपण OP. चालेल. पण सरफेस टेन्शन हे सोप सोल्युशनचं आहे. दिस इज फॉर सोप सोल्युशन किंवा सोप सोल्युशन असं मेन्शन नाहीये. पण मला सांगा, ही लिक्विड फिल्म आहे, जशी या साईडनं दिसेल तशी ती मागच्या साईडनं दिसेल ना. म्हणजे थोडक्यात दोन साईड्स आल्या. ओके, म्हणजे हे सोप सोल्युशन सारखं एक्झाम्पल झालं. म्हणून आपण काय करूया, 2T करूया. सो तुम्ही इथं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतो. चालेल. सो टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन टॉइस एल. फोर्स म्हणजे आपण मास इंटू ग्रॅव्हिटी लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. कुठला फोर्स, थोडक्यात हा फोर्स, ह्या ज्या लिक्विड लेवलचा जो काही फोर्स आहे ह्या OP वरती, तो किती असेल, वेट असेल, वेट, त्या लिक्विड लेवलचं वेट. मग लिक्विडचं वेट किती असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. सो देअरफॉर मास इज इक्वल टू T twice L upon G. चेक करूया, T twice L upon G, T twice L upon G. सो 2TL upon G आहे बघा. हे म्हणजेच काय, 2TL upon G. चालेल का बघा, ए ऑप्शन आहे, आपण म्हणू शकतो. ओके. सो दिस इज द आन्सर. चला लिहून घ्या पटपट. पुढचा आणि क्वेश्चन बघूया आपण. चला अजून एक क्वेश्चन, थोडासा एक मगाच्याच टाईपवरचा आहे, तो बघूया. क्वेश्चन बघा. ए मर्क्युरी ड्रॉप ऑफ रेडियस 0.5 cm फॉल्स फ्रॉम ए हाईट ऑन ए ग्लास प्लेट अँड ब्रेक्स अप इंटू ए मिलियन ड्रॉपलेट्स. मिलियन म्हणजे बघा 10⁶ म्हणे आपण. यांची व्हॅल्यू 10⁶, ऑल ऑफ द सेम साईज. मगाच्या सारखंच आहे की एक ड्रॉप आहे ज्याची रेडियस 0.5 cm आहे आणि तो फॉल झाला आणि त्याच्यापासून मिलियन ड्रॉपलेट्स तयार झाले. एक्झाम्पल मगाच्या सारखंच आहे, फक्त एक चेंज आहे, त्यासाठी हे घेतो मी. सो फाइंड द हाईट फ्रॉम विच द ड्रॉप मस्ट हॅव फॉलन. किती हाईटवरनं तो ड्रॉप पडला असेल, हाईट विचारलेली आहे. ओके. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी दिलेला आहे 13600 kg/m3 आणि सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेला आहे 0.465 Nm/m. चला गिवन पॉईंट्स लिहूया. कॅपिटल R 0.5 cm. सो इट बिकम्स 0.5 इंटू 10⁻². इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. नेक्स्ट, ची व्हॅल्यू 10⁶, मिलियन ना, 10 लाख म्हणतो आपण, बरोबर ना. डेन्सिटी दिलेली आहे 13600 kg/m3 म्हणतो मी. देन टेन्शन 0.465 Nm/m. सगळ्या व्हॅल्यू आहे तशाच ठेवा, काही कन्वर्ट करायची गरज नाही. हाईट विचारलेली आहे, सो H इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मगाच्या सारखंच आहे. ओके. सो आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय लिहितो बघा. पोटेन्शियल एनर्जी, एखाद्या हाईटवरती समजा बॉल असेल आणि तो जर वरून खाली पडत असेल तर पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट कशा झाली म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असं आपण म्हणतो. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क आहे. सो एनर्जी आणि वर्क डन सेम म्हणू शकतो. सो या केसमध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे तो ड्रॉप वरून खाली यायची, वरची जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती वर्क डन मध्ये आपण कन्वर्ट केली तरी चालू शकते. म्हणजे आपण इथं लिहू शकतो की पोटेन्शियल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू, और पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द वर्क डन असं म्हणू शकतो आपण. सो वी कॅन राईट द पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला.
हा झालेला फॉर्म्युला मी सांगितलेला, हा कसा आलेला होता तो mgh. आपण हा फॉर्म्युला सॉल्व केलेला आहे. m इज द मास ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, g इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h इज द हाईट. किती हाईटवरून तो पडतोय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. त्याच्यानंतर वर्क डनचा आपला फॉर्म्युला काय होता मगाशी, टेन्शन इंटू डेल्टा ए. हे सॉल्व करता येईल, मगाशी जसं झालेलं आहे तसं सेम. टेन्शन डेल्टा ए म्हणजेच काय A2 मायनस A1. ओके, टेन्शन A2 काय n4 पाय r स्क्वेअर मायनस 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर. आता इथं स्मॉल आर कसा काढायचा, मगाशी आपण बघितलं होतं, आर क्यूब इज इक्वल टू एन आर क्यूब. ओके, हा आर माहीत आहे, हा एन माहीत आहे, इथं आर मिळेल आपल्याला. सो या केसमधला आर तुम्ही पहिल्यांदा काढून घेऊ शकता. सो मी आर लिहितो 0.5 इंटू 10⁻⁻⁴. इथपर्यंत समजतंय का बघा. इथपर्यंत आपलं जे मगाशी झालेलं आहे त्याच कंडिशनवरचं एक्झाम्पल आहे इथपर्यंत, जे काय तुम्ही सॉल्व कराल ते. सो 0.5 इंटू 10⁻⁴ मीटर इथपर्यंत हे जमेल. स्मॉल आर झाला, कॅपिटल आर झाला बघा, स्मॉल आर कॅपिटल आर, एन माहीत आहे, टी माहीत आहे, वर्क डन मिळेल, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो ही व्हॅल्यू वर्क डनची मिळून जाईल. आणि हे वर्क डन म्हणजेच काय म्हटलं आपण, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय mgh इज इक्वल टू टी एन 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. जमेल का बघा, हा फॉर्म्युला मिळाला. सो पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट केली, वर्क डनमध्ये. पण आता त्या ड्रॉपचं मास दिलेलं नाही, ग्रॅव्हिटी माहीत आहे, एच काढायचं आहे, पण मास दिलंय का सांगा, नाही. तर मासच्या ऐवजी तिथं काय म्हटलेलं आहे, डेन्सिटी म्हटलेलं आहे. तर पुन्हा आपल्याला मास आणि डेन्सिटी मधलं रिलेशन माहित आहे. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ही तर कन्सेप्ट समजते का बघा सगळ्यांना. डेन्सिटी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 13600 दिलेली आहे. पण व्हॉल्यूम किती घ्यायचं पुन्हा सांगा, ड्रॉपचं व्हॉल्यूम. सो रो 4/3 पाय आर क्यूब. चालेल का बघा. सो याच्यावरून तुम्हाला काय निघेल, तर याच्यावरून आपल्याला त्या ड्रॉपची मासची व्हॅल्यू निघेल बघा. रो माहीत आहे, दिलेला आहे 4/3 पाय, आर कॅपिटल आर माहीत आहे, काय निघेल, मास निघेल. ओके, सो ती व्हॅल्यू इथं पुट करा. सो रो 4/3 पाय आर क्यूब, हे जी, हे एच आणि हे हवं तर हे तुम्ही सॉल्व केलेलं असेल, नसेल तरी आय असं ठेवलं तरी चालेल, पण हे सॉल्व करता येईल, काही हरकत नाही. म्हणजे फॉर्म्युला हा असा तयार झाला हे तुम्हाला मला सांगायचं आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे फॉर्म्युला किती तयार झालेला आहे. सो रो 4/3 पाय आर क्यूब जी एच टी. आता ह्यातलं 4 वगैरे हे सगळं कॅन्सल होऊ शकतं, सगळं बाजूला काढलं तर. आपल्याला महत्त्वाचं ह्याच्यामधनं काय बाजूला काढायचे, हाईट बाजूला काढायचे बघा. सो याच्यातनं तुम्ही हाईट बाजूला काढू शकता आणि जे काही सॉल्व करायचं आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता आणि हाईटची व्हॅल्यू त्याच्या फॉर्ममध्ये लिहू शकता बघा. समजेल का. हे काय मी आता इथनं पुढे सॉल्व करून देत नाही, हवं तर मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर देतो. हे थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. 0.2072. दिस इज व्हेरी चॅलेंजिंग टास्क टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ हाईट. याच्यामध्ये तुम्हाला हाईट फाइंड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग यातला निम्मा पार्ट जो आहे तो मगाशी जे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे त्याच्याच बेसवरती आहे. फक्त याच्यामध्ये ॲडिशन कशाची झाली, हाईटची ॲडिशन झाली. हाईट म्हणजेच काय, मी पोटेन्शियल एनर्जी इथं ॲड केली आणि हीच पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन कन्सिडर केलं आणि त्याच्यामधनं हाईट बाजूला काढली. हवं तर हे मास कसं काढलं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी रो आणि व्हॉल्यूम म्हणजे 4/3 पाय आर क्यूब. सगळं इथं पुट केलं आणि ही हाईट. फक्त हे कॅल्क्युलेशन करून दाखवा. काही शंका असेल तर विचारा. बघूया, चॅलेंजिंग आहे हे, कुणाला आणि किती जणांना जमते. प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करा, डेफिनेटली हे एक्झाम्पल जमेल. बघा लक्षात आलं का. सो मला वाटतं आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला आपण हवं तर आता पुढचा टॉपिक घेऊया. इथपर्यंत हा टॉपिक, ह्या टॉपिकमध्ये झालेल्या सगळ्या कन्सेप्ट्स याचा एक सारांश करा, समरी तयार करा. मी समरी पोस्ट करतो ग्रुपवरती हवं तर, पण तुम्ही ती तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहा. त्याचा क्विक रिव्ह्यूसुद्धा मी पाठवतो. त्या दोन्हीचा व्यवस्थित अभ्यास करून एक त्याची शॉर्ट नोट तुमच्या भाषेमध्ये तयार करा, जेणेकरून हा टॉपिक रिवाईज करायला मजा येईल. आणि डेफिनेटली हा टॉपिक जेवढा मी शिकवलेला आहे तेवढा सगळा समजला असेल. सगळी लेक्चर्स व्यवस्थित बघा, अगदी स्लोली आणि प्रत्येक पॉईंट विथ एक्झाम्पल तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला
आहे. यातनं पण जर काही शंका असेल तर मग तशा शंका मला हवं तर मेसेज करा क्वेश्चन्स, मी त्याचे आन्सर तुम्हाला काढून देत आहे. ओके. सो आजच्या लेक्चरला झालेले जे काही अनसॉल्ड न्यूमेरिकल्स, काही CETचे क्वेश्चन्स किंवा काही हे एखादं अदर एक्झाम्पल जे की थोडंसं डिफिकल्टी आणि इंटरेस्टिंग असेल ते मी घेतलेलं आहे. ही सगळी एक्झाम्पल्स व्यवस्थित वहीमध्ये लिहा, त्याचा वारंवार अभ्यास करा, रिवाईज करा, तरच फायनल एक्झामला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील आणि लक्षात राहायला मजा येईल. ओके. सो आपण थांबूया इथं. पुढच्या लेक्चरपासून आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा टॉपिक सुरू करूया. तोपर्यंत काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा आणि अभ्यास करत राहा.